मी आज जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, अहंकार किती असावा बघा. मी काय कुणाच्या विरोधात बोलणार नव्हतो, आज येऊन बोलणार नव्हतो, कारण मला खात्री आहे की या बीडच्या मायबाप जनतेने ज्या पद्धतीचा विकास पाहिलाय त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया क्षीरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकता. आणि मी हेही सांगतो, व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत, समोर पण बसलेले आहेत, योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही. म्हणजे महायुतीचं सांगतोय, कुणाचा सन्मान कमी होणार नाही, विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही. या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली, याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर जायला. मला सांगा, आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या घराणी माझ्यावरती का की काय कारण यायचं ते परळीतून करावं, काय हरकत नाही. इथं काय निवडणूक तिथेही चालू, मी उभा आहे, नाव घेतलं नाही, एका पिक्चरचा डायलॉग मारला, ठाकूर तो गयो. विमान कोणाचं लँड करायचं सांग, विमान तो लगेच चालू करतो. ते म्हणला ठाकूर तो गयो भाया, तू तो भाया.